भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेला भ्रष्टाचारी करप्टेड आणि निगरगट्ट ग्रामसेवक दत्तात्रय भानुदास भुजबळ हा व्यक्ती 13.5 वर्ष झालं भोसे याच एकाच गावामध्ये आहे. कुठलाही नियम त्या माणसानं ठेवलेला नाही. युनियनच्या नावाखाली आपल्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भीती दाखवून तो एकाच गावामध्ये सुमारे 13.5 वर्ष झालं हे भुजबळ साहेब या ठिकाणी काम करतात. गावामध्ये आल्यानंतर अनेक विहिरींचे घोटाळे 40-40, 50-50 हजार रुपये घेऊन, रस्ते घरकुला 30-30 हजार रुपये, टॉयलेटला 3-3, 4-4 हजार रुपये, सर्वच खात्यातून पैसे. आम्ही उपोषणाला मागं शाळेच्या माध्यमातून बसलो होतो त्यावेळेला अगोदर पैसे उचलले आणि त्यानंतर आम्ही उपोषण केल्यानंतर मग शाळा बांधल्या. पाणीपुरवठा योजना 15 वर्षापासून बंद आहे. तिथं कधी पाणी आलेलं नाही, पण त्याच्यावर दुरुस्तीचा खर्चाच्या माध्यमातून 2 वेळा त्याची बिलं यांनी काढलेली आहेत. दूध व्यवसाय असतील, दारूचे 18 धंदे आहेत या माध्यमातून चालू आहेत. कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार ह्या ग्रामसेवक दत्तात्रय भानुदास भुजबळ यांनी केलेला आहे. त्याच्यामुळं सलग 13.5 वर्ष झालं भोसे या एकाच गावामध्ये आहेत. 7 महिने झाली या माणसाची बदली झाली. 7 महिने झाली बदली झाली असताना सुद्धा हा माणूस गावाचा चार्ज सोडायला तयार नाही. गादेगावला बदली झाली, गादेगावचा चार्ज घेतला आहे, पण भोसेचा चार्ज मात्र हा व्यक्ती सोडायला तयार नाही. त्यामुळं आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. सीओ साहेबांनी गेल्या 10 दिवसापूर्वी 2 दिवसात तुम्ही चार्ज सोडावा आणि भोसेगाव रिक्त करावं, आम्हाला दुसऱ्या माणसाची तिथं बदली करायची आहे हे सांगितलं. त्यानंतर BDOनी सुद्धा 2 दिवसात चार्ज सोडावा, नाहीतर पुढचे व्यवहार सगळे अनियमित होतील अशा पद्धतीची ऑर्डर करून सुद्धा गेली 10 दिवस झालं ही व्यक्ती भोसेचा चार्ज सोडायला तयार नाही. जर अशा निगरगट्ट असलेल्या ग्रामसेवकानं 2 दिवसाच्या आत जर चार्ज सोडला नाही तर CEO ऑफिस सोलापूर म्हणजे ZP कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून आम्ही सर्व 10 ते 20 ग्रामस्थ वरून खाली उड्या मारून जीव देणार आहोत. शासकीय चौकशी लावणार आहोत, कोर्टामध्ये जाणार आहोत, या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं करणार आहोत. त्यांच्या विरोधामध्ये कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करणार आहोत. शासकीय कुठल्याही नियम या माणसानं पाळलेला नाही. कोट्यावधी रुपयाची लयलूट गावामध्ये सत्ताधारी आणि या संबंधित ग्रामसेवकानं केलेली आहे. तुम्ही आता आरोप केला गावामध्ये अवैध धंदे आहेत, ह्याच्यासाठी तो ग्रामसेवक कसा जबाबदार असतो? आता गावामध्ये अवैध धंदे आहेत. अगोदर अवैध धंदे नव्हते, कमी झाले होते. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर आता सध्या जवळजवळ 18 हातभट्ट्याचे धंदे भोश्यामध्ये आहेत. 18 धंदे आहेत. डाव खेळले जातात. दुधाचा तर एवढा तुम्हाला पाठीमागं माहिती आहे जाधव डॉक्टरच्या माध्यमातून अजूनसुद्धा तशा पद्धतीच्या भेसळीचे उद्योग चालू आहेत. तर ही माणसं ग्रामसेवक असतील किंवा सत्ताधारी असतील हे यांच्याकडून 5-5 हजार रुपये, 6-6 हजार रुपये यांच्याकडून हप्ते घेतात आणि हप्ते घेऊन हे दारूचे धंदे आणि दुधाचे व्यवसाय चालवतात. हा सरळ आम्हा सर्वांना माहिती आहे. पण नुसतं नाव मोठ्या मोठ्या गावात दहशतीतलं झालं आहे. भोसे गावसुद्धा पंढरपूर तालुक्यातल्या एका खूप मोठ्या आकाचंच गाव आहे असा आमचा थेट आरोप आहे. आता जे DYSP आहेत प्रशांत ढवळे साहेब, हे अवैध धंद्याचं समजल्यानंतर तातडीनं कारवाई करतात. तर तुमच्या गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंदे आहेत म्हणतात. कोणते कोणते आहेत, कोणत्या भागात आहेत आणि ढवळे साहेबांना तुम्ही साहेबांना भेटलेलं आहे का याची कल्पना दिली का? आम्ही PI साहेबांना भेटलेलो आहे. याच्या अगोदर सुद्धा तुम्हीच सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेतलेली होती. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अवैध धंदे आम्ही SP साहेब, IG साहेब, DG साहेबांपर्यंत त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो मी तुम्हाला सर्वांना पाठवलेले आहेत. त्यावेळेला कारवाई फक्त 15 दिवसासाठी, महिन्यासाठी झाली, पण कारवाई करतो म्हणून ह्या लोकांनी ह्या दारूच्या धंदेवाल्यांकडून, दूध व्यवसायाच्या धंदेवाल्याकडून हप्ते चालू करून घेतले आणि गावामध्ये हे धंदे राजरोसपणे चालू आहेत. आता परवा आमच्याकडं ग्राउंड आहे गाळ्याच्या पाठीमागं शिवछत्रपती मैदान, त्याच्यावरती 2-3 एकराचं मैदान आहे आणि त्या मैदानावरती आपल्याच एका पत्रकार बांधवांनी बातमी आम्ही वाचली की त्या ठिकाणी 5,000 झाडं लावली म्हणून. आता ग्राउंडच्या भोवतालनं 5,000 झाडं बसतील का? क्रिकेटचं ग्राउंड असल्यानंतर बसू शकत नाहीत. 50 ते 70 झाडं फक्त लावली तर 5,000 झाडं लावली म्हणून ह्यांनी एवढा कालवा आपल्या पेपरच्या माध्यमातून केला. अशा पद्धतीचा मग 50 लावली तर 100 सांग ना, 100 लावली तर 200 सांगावी का? 5,000 झाडं लावली, पूर्वीची 6 आणि आत्ताची 5. अशा पद्धतीचं एक ईदभर जर असलं काम तर वावभर सांगायचं, कासराभर सांगायचं. अशा पद्धतीचं काम ह्या ग्रामसेवकाने केलेलं आहे. त्यामुळे ह्या माणसाला त्वरित निलंबित करावं आणि या सेवेतून रिक्त करून ह्या माणसावर कडक ती कारवाई करावी अशा पद्धतीने निवेदन आम्ही कलेक्टर, CO सर्व मंत्र्याला दिले आहेत. आम्ही कोर्टात सुद्धा त्याच्यावरती रीट दाखल करणार आहोत. पण 2 दिवसाच्या आत जर त्या माणसानं गाव सोडलं नाही
तर आम्ही जेडपीच्या कार्यालयावरून 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आमचा जीव देणार आहोत, 40-50 जण सगळे मिळून.